स्टार्ट हा करतो. उजवीकडेच घेतलं मी. हा नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. नमस्कार. पोयझी टेल्सच्या नोव्हेंबर मीट मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. पोयझी टेल्स म्हणजे काव्य गोष्टी. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, गप्पा गोष्टी तर माहिती आहे, पण हे काव्य गोष्टी म्हणजे नक्की काय? आपल्या स्वरचित काव्य लिखाणाची प्रस्तुती आणि त्यातून रंगलेली मैफिल म्हणजेच काव्य गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मराठी मैफिलीची. सर्वप्रथम मी आमंत्रित करू इच्छिते मुंबईहून आदरणीय शशिकला काळकरजी यांना. शशिकला काळकरजी यांचे वय फक्त 79. या जास्त करून हिंदीत लिहितात. स्वरचित कविता, गोष्टी, मुक्तछंद, चारोळ्या ऑनलाईन, ऑफलाईन, ओपन माईक मध्ये सादर करतात. पुष्कळ पोएट्री ग्रुपशी या जुळलेल्या आहेत. नाटक, डिबेट, तत्काल भाषण, डान्स, लेखन, ट्रेकिंगची आवड आहे आणि बरीच बक्षिसे पण मिळाली आहेत. यांना नवीन नवीन लोकांना भेटणं आणि नवीन काही शिकत राहणं फार आवडतं. यांचा असा दृढ विश्वास आहे की नवीन काही शिकायला वयाची अजिबात अट नाही, फक्त दृढ इच्छा शक्ती हवी. अगदी खरे म्हटले मॅम. स्वागत आहे तुमचे, तुमची पहिली प्रस्तुती करण्यासाठी. वेलकम शशिकला मॅम. थँक्यू अनुपमाजी, एवढा चांगला परिचय दिल्याबद्दल. मी मुंबईला असते आणि त्यांनी सांगितलंच की मी स्टोरी टेलिंग करते, जास्त करून स्टोरी टेलिंग असतं. आणि अनुपमा मॅडमला आणि पोयझी टेल्सच्या ग्रुपला खूप खूप धन्यवाद की मला एवढ्या छान स्टेजवरती बोलायचा मौका दिला. मराठीत काही चुकलं तर क्षमा, कारण मी हिंदीत जास्त लिहिते. माझी पहिली कविता आहे संगीत. गाणं पहा त्याचं काय आहे जादू. संगीत. संगीत एका कलेचं असं रूप, निसर्गाच्या कान्याकोपऱ्यात आहे त्याचं अस्तित्व. निसर्गाच्या कान्याकोपऱ्यात आहे ज्याचं अस्तित्व. वाऱ्याची सरसर, सागराची गर्जना, नद्या धबधब्यांची कलकल, पक्ष्यांचा कलरव, दगड भांड्यांवर हाताची थाप, हातोड्याची भांड्यांवर टणकार, हातोड्याची भांड्यांवर टणकार, एका लहान बाळाचं खळखळ हसणं, एका लहान बाळाचं खळखळ हसणं, एका एवढ्याशा पिटुकल्याशा गळ्यात किती किती सुरांचा रागांचा वास, किती किती सुरांचा रागांचा वास. सगळ्या निसर्गात संगीत, संगीत आणि संगीत. सगळ्या निसर्गात संगीत, संगीत आणि संगीत. प्रत्येक कलेसारखी ही पण एक साधनाच, प्रत्येक कलेसारखी ही पण एक साधनाच. जितके समर्पण, रियाज, भक्ती, साधना तेवढाच निखार, तेवढाच निखार. कुठली कला म्हणजे साक्षात देवाची पूजा, आराधना, समर्पण. मग संगीत कुठून कसा याला अपवाद? गायक हरवून जातो, विसरून जातो स्वतःला, अगदी तल्लीन होतो आराधना करताना गाताना, अगदी तल्लीन होतो आराधना करताना गाताना. एवढंच काय, श्रोता सुद्धा विसरतात ऐकताना आपलं अस्तित्व, आजूबाजूचं जग त्या क्षणी, आजूबाजूचं जग त्या क्षणी विसरतात सगळे. आपली शुद्ध हरवतात कुठे दुसऱ्याच जगात, हरवतात कुठे दुसऱ्याच जगात. केवढी पकड आणि छाप आहे नाही या संगीताची, केवढी छाप आणि पकड आहे नाही या संगीताची. संगीताला नाही हो कुठली भाषा, धर्म, जाती न देशांची सीमा. संगीताला नाही हो कुठली भाषा, धर्म, जाती ना देशांच्या सीमा. ना स्त्री पुरुष न वयाचं बंधन न सीमा, न स्त्री न पुरुष न वयाचं बंधन न सीमा. अख्ख्या संपूर्ण जगात संगीताचं अस्तित्व, याचं साम्राज्य. अख्ख्या संपूर्ण जगात या संगीताचं अस्तित्व आणि साम्राज्य सगळ्यांना जोडतं. भाषा नाही कळली तरी कानाला मनाला आनंदच आनंद आणि रसस्वाद. भाषा नाही कळली, भाषा नाही कळली तरी कानाला मनाला आनंदच आनंद आणि रसस्वाद. आपोआपच उठतात खाली, आपोआपच उठतात खाली वर हात, डोलतात माना, वाजतात चुटुकल्या थाप आणि टाळ्या, वाजतात चुटुकल्या थाप आणि टाळ्या.
रोम रोम प्रफुल्लित, विसरतो माणूस भान, सगळे दुःख ताप आणि व्याप. रोम रोम प्रफुल्लित, विसरतो माणूस भान, सगळे दुःख ताप आणि व्याप. संगीत आत्मा आपले प्राण एक अनुभूती भाव शब्दात व्यक्त करणे फार कठीण. शब्दात व्यक्त करणे फार कठीण. खरं आहे संगीत म्हणजे जीवन, आत्मा, त्या विधात्याकडून मिळालेली अमूल्य देणगी. त्या विधात्याकडून मिळालेली एक अमूल्य देणगी, एक महान कला. एक महान कला खरोखरच आहे, एक मोठी कला, एक फार मोठी कला, एक फार मोठी कला, एक फार मोठी कला. धन्यवाद. खूपच वा छान. मॅम, मस्त मस्त, अगदी संगीतमय छान, वातावरण केलं. हो हो, सगळ्या पैलूंचा विचार केला. थँक्यू थँक्यू. छान. खूप छान मॅम. कलाच मस्त आहे ना ती मस्त. सुद्धा, एक आपली जशी कलाच आहे, फार मोठी कला आहे. अगदी अगदी. श- आणि संगीताला संगीत हे बॉर्डर्स औषध आहे. नसतात. संगीताचं औषध आहे. हो. 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 तर हल्ली मग निघालंय ना, आपण आलो तर आता म्हणजे ब्रिटनमध्ये असं. येस, तर मग हा, आपण बोला आता तुम्ही, बोला पुढच्या बोला बोला. भगिनींना बोलवूया. शशिप्रिया गुंजाळजी. येऊन बाबा शशिप्रियाजी या ना इथे. अनुवाद क्षेत्रातून सेवानिवृत्त अधिकारी आहेत. वाचनाची आवड, या स्वतःच्या आनंदासाठी लिहित असतात. यांनी हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये कविता, कथा लिहिल्या आहेत आणि काही मराठीत अनुवादही केल्या आहेत. जुनी हिंदी मराठी गाणी, चित्र काढणे हे यांचे आवडते छंद. मॅम, खूप खूप स्वागत आहे आपले तुमची रचना प्रस्तुत करण्यासाठी. नमस्कार सगळ्यांना. माझी रचना नमस्कार. पहिली आहे. तुला माहित आहे का, तुला माहित आहे का की तुझ्या नुसत्या आवाजाने बाग फुलून येत असते. तुला माहित आहे का की तुझ्या नुसत्या आवाजाने बाग फुलून येत असते आणि आनंदाची फुलपाखरे विहंगू लागतात इथे तिथे. सूर्याचे कोवळे ऊन जसे उतरत राहते ना अलगद, सूर्याचे कोवळे ऊन जसे उतरत राहते ना अलगद, तसा झिरपत राहतो आनंदाचा सोहळा वाजत गाजत. या अशा मौनाने भरलेल्या गच्च प्रदेशात, या इथे अशा मौनाने भरलेल्या गच्च प्रदेशात फक्त तुझ्या आवाजात तरंगणाऱ्या लाटा निनादत राहतात, माझा किनारा होऊन, माझा किनारा होऊन. धन्यवाद. वा. मस्त मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. छान शशिप्रियाजी, हो. तुम्ही अगदी आम्हाला अवाकच केलंय. कार्यक्रमात आपण आता पुढे वळूया आणि आजच्या आपल्या पुढच्या कवयित्री यांना आमंत्रित करूया. त्याआधी आपल्याशी जुडलेले बरेच प्रेक्षक आहेत. अजय वर्माजी आहेत, त्यांनी सगळ्यांचे स्वागत केले आहे. रश्मी पेठेजीही जुळले आहेत. त्या म्हणतात अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे. तर खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांचेही. स्नेहल साठेजी या भांडूप मुंबई इथल्या रहिवाशी, या निवृत्त बँक अधिकारी आहेत. गाणी म्हणणे, ऐकणे, कविता करणे, मैत्रिणी जोडणे हे त्यांचे आवडते छंद. यांचा स्नेहल साठे @2072 हा यूट्यूब चॅनल आहे. यांनी 15 बालगीते लिहिली तेव्हा हा यूट्यूब चॅनल सुरू केला. यांची नात लहान आहे आणि या म्हणतात नातीमुळे वेळेचा प्रॉब्लेम येतो. नाती बरोबरच्या तुमच्या कलाकृतींच्या आम्ही देखील आस्वाद घेत असतो मॅम. सुंदर चित्रकला वगैरे खूपच छान. खूप खूप स्वागत आहे स्नेहलजी आपले. धन्यवाद अनुपमा. खरंच नातीमुळे हल्ली माझं तर गाणं बाहेर बाजूला पडलंय आणि दोघी सारख्या ड्रॉइंग काढत असतो हल्ली आम्ही. तिला पण खूप गोडी लागली आहे ड्रॉइंगची आणि आता तिला शाळेत सोडणं आणणं वगैरे सगळं असतं, त्यामुळे खरोखरीच मला वेळच होत नाही हल्ली कशाला. असं झालंय. आता मी माझी कविता सादर करते. माझा एकच फंडा, म्हणजे माझी संसाराविषयी मतं मी यात मांडलेली आहे. माझा एकच फंडा, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद डुंडा.
माझा एकच फंडा, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद ढुंडा. नाही मला राग, नाही मला वा. फुका मान. नाही मला राग, नाही मला फुका मान. घरातील शांती ढळून न देणे, यातच असते खरी शान. स्वभावाला औषध नसते जरी असते हे खरे. स्वभावाला औषध नसते जरी असते हे खरे. समोरच्याने शांत राहणे, हाच उपाय जालिम असे. रागाला न मिळेल खतपाणी, काय करेल संतापी. रागाला न मिळेल खतपाणी, काय करेल संतापी. वातावरण निवळताच करा सुसंवादाची पेरणी. वृथा अहंकार कशाच बाळगता. वृथा अहंकार कशाच बाळगता. जेव्हा सगळेच करतात नोकरी धंदा, 4 पैसे कमी जास्ती, त्याने होत नाही समोरचा हलका. संसार चालतो मूल्यांवर, संस्कारांवर, प्रेमावर. संसार चालतो मूल्यांवर, संस्कारांवर, प्रेमावर. मीच का पडते घ्यायचे, हा विचारच करतो फरफट. दुनिया असते मजा बघणारी, तिचा विचार किती करणार. दुनिया असते मजा बघणारी, तिचा विचार किती करणार. माझे घर मलाच सावरायचे, हा विचारच तुम्हाला तारणार. जरूर जरूर शिकवा मुलांना भरपूर, जरूर भरपूर शिकवा मुलांना. आत्मविश्वास त्यांचा नक्कीच वाढणार. पण संसारालाच प्राधान्य हवे, हाच विचार संसार टिकवणार. हाच विचार संसार टिकवणार. धन्यवाद. वा मॅम, खूपच सुंदर. धन्यवाद. छान. हल्लीच्या पिढीला सांगा. हो. आता करिअर ओरिएंटेड झालेत ना सगळे. हो, म्हणून त्यांच्यासाठी अचूक आहे. हो हो हो, तेच. छान. धन्यवाद. अगदी उत्कृष्ट छान संदेश दिला आहे तुम्ही कवितेतनं. खूपच छान मॅम. धन्यवाद धन्यवाद. हा, चला तर मग आपण आपल्या पुढच्या प्रतिभागींना बोलूया. श्रीकृष्ण काळकर सर. श्रीकृष्ण काळकर सर हे सेवानिवृत्त चीफ इंजिनियर, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहमदाबाद इथून झाले आहेत. हे मुंबईला स्थायिक असतात. मुंबईला हे काही ग्रुपमध्ये ओपन माईक आणि ऑफलाईन कार्यक्रमाला जातात. पोयझी टेल्सच्या ह्या ग्रुपशी ते जुडले गेले आहेत आणि ग्रुपच्या कार्यक्रमांचा आनंद घेत असतात असे ते म्हणतात. सर, तुमचा सहवास आम्हाला लाभत आहे, हे आमचे खरेच अहोभाग्य आहे. खूप खूप स्वागत आहे काळकर सर तुमचे. माईक म्यूट आहे सर. माईक माईक सर, माईक म्यूट आहे. नमस्कार. नमस्कार सर. आता आला? हो हो सर. आला. आता आला ना आवाज? हो हो सर. नमस्कार. नमस्कार. मला या पोयसी टेल्स मध्ये कार्यक्रमात भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही सगळे इथे या कार्यक्रमात जुळल्या याबद्दल पण धन्यवाद. थँक्यू सर. प्रॉब्लेम आहे काहीतरी त्यांच्या नेटचा. हा, नेटवर्कचा इश्यू आहे. पुन्हा येत नाहीये सर आवाज. नाही, त्यांची रेंजच गेलेली वाटते. छान झालं. स्टील नेटवर्क झालं. इश्यू दिसतोय. हो. तिकडनं हँग झालंय का नेटवर्क इश्यू? आता येतो आवाज? हो, आता आवाज येतोय सर. माझा आजचा विषय जो आहे तो थोडा वेगळा आहे. स्त्री जीवनावर आहे आणि त्यांच्या शोषणावर आहे. मी मागेच एकदा त्या आईबद्दल कविता लिहिली होती, मुलासाठी म्हणून, जी आसुचलेले अमृत घटतो तशी, आणि किन्नरांवर लिहिली होती त्याप्रमाणे ही कुंटिणीवर कविता लिहिलेली मी. ही काय ही ती, ही तर आहे तिची व्यथा, ही तर आहे तिची व्यथा. पुन्हा नेटवर्क गेलाय. या शेठ्या या हो या, या शेठ्या या हो या, भारी उपकार केले तुम्ही आमच्याकडे आले, आमच्यावर मेहमान झाले. आहे तयार तुमच्यासाठी सजलेली माझी काया, आहे तुमच्यासाठी सजलेली ही माझी काया, तुमच्यासाठीच अंतरते या हाडामांसांची शय्या.
तुमच्यासाठीच अंतरते हाडा मांसांची शय्या. तुमच्या वासनापूर्तीचा आहे की हा आखाडा. तुमच्या वासनापूर्तीचा आहे की हा आखाडा. हवी तिशी चुरगळा, हवी तिशी ओरबाडा. गरिबीने आम्हाला लावले देशोधडी. गरिबीने आम्हाला लावले देशोधडी. फक्त याच दरवाजाची उघडी होती उकडी. गरिबीने आम्हाला लावले देशोधडी. याच घराची उघडी होती उकडी. भूक पोटाची मिटवण्यासाठी मांडली होई आम्ही खेळी. भूक पोटाची मिटवण्यासाठी आम्ही मांडली होई खेळी. आमच्या भावना शरीराची रोजच होत असते होळी. आमच्या भावना शरीराची रोजच होत असते होळी. माझ्या जागी असती जर बहीण मुलगी सून तुमची. माझ्या जागी जर असती बहीण मुलगी सून तुमची. केले असते का तुम्ही असे जशी करता अवस्था तुम्ही आमची. जाता जाता पैशाचा हिशोब करा. जाता जाता पैशाचा हिशोब जरूर करा. तुम्ही सुखासाठी जे करता त्याच्यावर थोडा विचार जरूर करा. तुम्ही सुखासाठी जे करता त्याच्यावर तुम्ही विचार जरूर करा. तुमच्या सुखाला सारून आम्हाला थोडं काम द्या. तुमच्या सुखाला सारून आम्हाला थोडं काम द्या. ह्या रोजच्या जंगलातून आम्हाला बाहेर काढा. या रोजच्या जंगलातून आम्हाला बाहेर काढा. या रोजच्या जंगलातून आम्हाला बाहेर काढा. नमस्कार. बापरे. मार्मिक रचना सर, खूपच संवेदनशील. कठीण विषय होता खूप. हो, थँक्यू सर. शब्द व्हायला होतं. फारच सुंदर कविता. फारच हो. सुंदर. फारच छान. गंभीर विषय. मार्मिक विषय हा. मार्मिक विषय. आता आपल्या पुढच्या कवयित्री आहेत इंदोरहून अमृता आशिषजी. अमृताजी पोयझी तेजच्या मंचवरून पहिल्यांदा सहभागी होणार आहेत. यांचा मी परिचय देते. एका सैनिकाची मुलगी आणि बँकरची पत्नी आपल्या समोर आहेत. अमृता आशिषजी या एक लेखिका, एक संपादक आणि एनर्जी हीलर देखील आहेत. मॅम, तुमचे खूप खूप स्वागत आहे तुमची पहिली रचना प्रस्तुत करण्यासाठी. वेलकम मॅम. नमस्कार. माझा तुमच्या कार्यक्रमातही हा माझा पहिला सहभाग आहे. आणि खरं म्हणजे कविता सादर करणं कॅमेरा समोर, ऑनलाईन ऑफलाईन कुठेही, असाही हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. कारण कागदावर लिहिणं आणि सादरीकरण ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अभिनंदन. आधी तुम्हाला माहिती नाही, पण सुरुवात करते मी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नक्की मॅम. थँक्यू. थँक्यू. माझी पहिली कविता मी सादर करतेय. आता सादरीकरण पहिलंच आहे म्हणून मी आजची जी कविता निवडली आहे, महाराष्ट्राचं आपलं आद्य दैवत पांडुरंग. माझ्या कवितेचं नावही आहे पांडुरंग. भक्तांची परीक्षा घ्यायची सोडून स्वतःच प्रतीक्षा केलीस. अख्खी 28 युगे एका विटेवर काढलीस. अजब तुझा प्रकार बुवा, काही कळत नाही. तुला देव म्हणावं की सखा, कोडं सुटत नाही. सतत उभं राहून तुझे पाय दुखत नाहीत का रे? नेहमीच आमची गारणी ऐकून तुला वैताग येत नाही का रे? आम्हाला डोकं टेकवता यावं म्हणून आपले पायही झिजवतोस. सकल जनांची किती रे काळजी करतोस. ज्ञानबा तुकारामांच्या गजरात निघते थाटामाटात वारी. तहान भूक विसरून भक्त येतात तुझ्या दारी. चंद्रभागेच्या वाळवंटाचा मग कण आणि कण जिवंत होतो. वाळूचा प्रत्येक कण संतांच्या अभंगात रमतो. किती वेळा लोकांनी तुला काळा म्हणून हिणवला. तू मात्र फक्त स्मित हास्य करत राहिलास. नैवेद्यातील तुळशीपत्राने देखील तू होतोस तृप्त. पंचपक्वान्ने मिळाले तरी मग माणूस का रे अतृप्त. आता एकच मागणे तुझ्याकडे देवा, पांडुरंगा विठ्ठला पंढरीनाथा. मुखी असू दे सदैव तुझीच गाथा. धन्यवाद. छान छान. खरंच छान. फारच सुंदर कविता. सादरीकरण पण फार सुंदर. फार सुंदर. खरोखरच फार सुंदर.
असं अजिबात वाटलं नाही मॅम. तुमचा हा पहिला हो. प्रयास हो, हो. असेल, कारण इतकी सुंदर प्रस्तुती आणि खूपच छान रचना. खूप खूप छान आणि सुंदर. माझ्या कविता आजपर्यंत लोकांनी खूप सादर केल्यात. मी स्वतःची कविता पहिल्यांदा सादर करते. म्हणजे मी लिहिलेल्या आजपर्यंत खूप लोकांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सादर केलेल्या आहेत, पण मी नव्हती केली हो. कधी. मी पहिल्यांदाच वा करते. वा 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 तर उमेद आहे छान. मॅम, नाही याच्या नाही, अगदी पुढच्याही सरावल्यासारखे केले. पुढच्या काव्यगोष्टी देखील तुम्ही सहभागी व्हाल, आशा करतो. थँक्यू. अं, आता आपल्या सर्वांच्या कविता झाल्यात. आता आपण आपल्या पुढच्या आणि महत्वाच्या कवयित्रीला आमंत्रित करूया. त्यांचं नाव आहे अनु मॅडम. त्यांच्या शब्दाचा अर्थ असा आहे: अनुपमाचा अतुलनीय, मौल्यवान, अतिशय सुंदर, अद्वितीय असा अर्थ लाभलेल्या अनुपमाजींनी आपल्या आजच्या काव्य गोष्टीचं संचालन केलंय. त्यांना पुढची कविता प्रस्तुत करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडंसं. माय वर्ल्ड हे कविता संग्रह जानेवारी 2016 मध्ये त्यांचं प्रकाशित झालं आहे. 2023 सालामध्ये जागतिक कवयित्री असा एशियन लिटररी सोसायटी पुरस्कार प्राप्त झाला आहे त्यांना. सेठी कृष्णचंद्र यांच्या माय कोट्स अनफोल्ड मिस्ट्री ऑफ लाईफ या पुस्तकाचं इंग्रजीतून मराठीत भाषांतर केलं आहे. यांची कविता पुणे FM रेडिओवर प्रसारित झाली आहे आणि त्यांनी 50हून अधिक काव्य संग्रहात सहलेखन केलं आहे. वर्ल्ड पोएट्री अँथम हे यांनी याचं मराठी भाषांतर केलं आहे आणि जे 71 भाषांमध्ये उपलब्ध आहे. अशा आपल्या गुणी कवयित्री अनुपमा कडवाड मॅडम, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पुढची कविता सादर करावी. धन्यवाद. थँक्यू सो मच शशीप्रिया मॅडम, तुम्ही इतका सुंदर परिचय दिल्याबद्दल थँक्यू. वेलकम. मी एक लेख सादर करत आहे. ऍक्च्युली सध्याच एक देव दर्शनाला जाऊन आलो, तर त्यावर एक छोटासा लेख आहे. असे म्हटले जाते, कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी आणि योग आल्याशिवाय होत नाही. या दिवाळीच्या सुट्टीत देवदर्शनात जायचा योग आला. बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी 3 देऊळ कव्हर करायचे ठरवत होतो आणि बघता बघता तो दिवस उजाडला. 3 दिवसांची सुट्टी टाकली आणि निघालो या आध्यात्मिक प्रवासाकडे. शाळा कॉलेजेसना सुट्टी असल्या कारणाने सगळीकडे बरीच गर्दी होती. देवदर्शनासाठी हे लांबच्या लांब रागा, पुष्प विक्री करणारे, प्रसाद विक्रीची दुकाने, सगळे आपला व्यवसाय करण्यात दंग. त्यात पुजारी देखील दर्शनासाठी मोल लावायला तयार. साधारण दर्शन, स्पेशल दर्शन, VIP दर्शन, तुम्ही जितके पैसे खर्च कराल तितक्या पटकन दर्शन मिळेल. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग अशा भाविकांना घेऊन बरेच परिवार देवदर्शनास जातात. भक्ती, श्रद्धा, आस्था असल्याने आपण सहकुटुंब परिवारासहित देवदर्शनाला जातो. धक्काबुक्की, चेंगराचेंगरी, उंचावर जिने, अस्वच्छ शौचालय पाहता असा विचार येतो, या व्यवस्थेत सुधारणा येण्यास आणखी किती वर्षे लागतील. असे म्हटले जाते, देव स्वच्छ ठिकाणी नांदतो, मग श्रद्धाळू देवस्थानी स्वच्छता का राखत नाहीत? व्यवस्थापकांबरोबर ही आपली देखील जबाबदारी आहे. मनात प्रश्न उद्भवतो, स्वच्छ परिसर, सुंदर परिसर, रम्य परिसर असे आपले दैवी परिसर कधी होतील? असे आपले दैवी परिसर कधी होतील? असे. थँक्यू सो मच. छान छान छान. खरी परिस्थिती आहे आपले हो. हिंदू मंदिरांची फार खरी सुंदर, फार परिस्थिती आहे. सुंदर. खरी परिस्थिती सगळीकडे फारच. परवा फक्त अयोध्येला मला आवडलं की तिथे आतमध्ये तुम्हाला काहीच घेऊन जाऊ देत नाहीत. फुलं हो. नाहीत, पानं नाही, काही नाही आणि पाकिट अच्छा. पण नाही. तिथे आम्ही तिथे सगळं बस व्यवस्थित स्टेशनवर, असतं. गव्हर्नमेंटचं जे बस स्टेशन असतं ना, तिथे सेम अशीच घाण असते. अगदी म्हणजे आपण हो. वॉशरूम वगैरे तर वापरू शकत नाही, अगदी इतकं बरोबर. कठीण असतं. खरंच अगदी घाण आज होत होतं सरळ. आणि ही प्रत्येकाची आणि जबाबदारी. आपण म्हणतो शासनाने करावं, पण
मला असं वाटतं आपण जसं घरी वावरतो तसं बाहेर का नाही हे करत. घरी जशी आपण पण हे स्वच्छता ठेवतो स्वयंशिस्त हा प्रकारच नाहीये ना आपल्या इथे. ऍक्च्युली तेच स्वयंशिस्त हा प्रकारच नाही. डिसिप्लिन आता नाही, खरं शेगावच्या अनुशासन नाही. गजानन महाराजांच्या तिथला सगळ्यांनी आदर्श घ्यायला हवा एवढ्या मोठाल्या हा देवळांनी. हो ते खूपच सहज छान करू ठेवलंय. शकतात. किती येस फार येस सुरेख ठेवलंय तिथे. हो एक हो तुकडा पडला तरी ते येऊन वारकरी उचलतात लगेच तिथून. बरोबर. वैष्णोदेवीला पण असंच ना. वैष्णोदेवीला मग ते स्वामीनारायणचे जे टेम्पल्स असतात ना, तिथे लोक सेवा करतात, येतात मुद्दामून सेवा करायला. बरोबर. करत आणि आहे असं. दर्शनासाठी देखील व्यवस्थित रांगेत सोडला तर म्हणजे धक्काबुक्की वगैरे देखील होणार नाही. होणार तर नाही. असं तेच म्हणजे प्रत्येकाला वाटतं मनात, पण कधी होईल हाच प्रश्न मोठा आहे. प्रश्न. नाही, सगळं बियॉन्ड मानसिकता कंट्रोल आहे बदलत सगळी नाहीये. प्रजा. मानसिकता सोशल बदलायला कुठल्याही अवेअरनेस हवी. देवळाचा काम करत आहे. कुठल्याही देवळाचा सगळ्यांमध्ये सोशल ओसंडून अवेअरनेस हवा वाहतायत, आहे, तो हॉटेल नाहीये. ओसंडून वाहतायत. सगळीकडे प्रचंड प्रजा झाली, दुसरं काही नाही. हो हो. थँक्यू. तर छान प्रतिसाद. रश्मीजी रश्मी पेठेजी आपल्याशी जुळल्या गेल्या आहेत. त्याही खूप सगळ्यांना प्रोत्साहन देत आहेत त्यांच्या कमेंट्सने. रश्मीजी खूप खूप धन्यवाद. याबरोबरच आपण आजच्या पहिल्या फेरीच्या सांगतेकडे पोहोचलो आहोत. सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करते. पोयझी टेल्सची आणखी छान छान उपक्रम घेऊन येईल अशी आशा करून आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि पुन्हा आमंत्रित करते आजच्या आपल्या प्रतिभागींना. सर्वप्रथम शशिकला काळकरजी यांना एक 2 गोळी सांगून त्यांचे स्वागत करते मी. कायमस्वरूपी हसरा चेहरा, कायमस्वरूपी हसरा चेहरा, प्रभावी व्यक्तिमत्व शिकवतो आम्हाला कसे असावे अस्तित्व. कायमस्वरूपी हसरा चेहरा, प्रभावी व्यक्तिमत्व शिकवतो आम्हाला कसे असावे अस्तित्व. स्वागत आहे शशिकला मॅम तुमचे. थँक्यू स्वागत आहे. थँक्यू थँक्यू. दुसरी कविता आहे माझी, भेगा. भेगा पडतात ना, आपण पाहिलं सगळे दूर त्याच्यावर आहे, भेगा. ओके. कुठे नाही येत्या भेगा आहेत ना, कुठे नाही येत्या भेगा आहेत ना, झाडावर, जमिनीवर, पर्वत, छप्पर, गच्चीवर. एवढंच काय, आपल्या अंगावर देखील पडतात या भेगा. एवढंच काय, आपल्या अंगावर देखील पडतात या भेगा. काकरी मग ती काचेची असो, चिनी मातीची की माठावर. काकरी मातीची, चिनीची की माठावर. लहान मोठ्या भांड्यांवर पण असतात ना, लहान मोठ्या भांड्यांवर पण असतात ना. घरच्या 4 भिंतींवर पण लहान मोठ्या भेगा. घरच्या भिंतीवर पण लहान मोठ्या बारीक सारीक असतात की. नात्यालाही नाही वगळलं हो या भेगांनी, नात्यांनाही नाही वगळलं या भेगांनी. कधी कधी तर चालतं गाडं, कधी कधी तर चालतं गाडं खेचते अशीच. कधी अनर्थ पण येतो हो नशिबी या भेगांमुळे, कधी कधी अनर्थही येतो हो नशिबी या भेगांमुळे. नात्यातल्या भेगा मनात घर करतात, नात्यातल्या भेगा मनात घर करतात. सतत बोचतात, नाती तोडतात, दुरावा आणतात. सतत बोचतात, नाती तोडतात, दुरावा आणतात. प्रयत्न करूनही भरत नाही, जवळ पण येत नाही. नात्यातली प्रयत्न करूनही भरत नाही, जवळ पण येत नाही. बरं बस, नुसतीही वरपांगी पोकळी नाती, आतून तडा गेलेली. बस नुसतीही वरपांगी पोकळ नाती, आतून तडा गेलेली. पण कसं आहे, मनात उमटलेल्या या खोल खोल भेगा दिसत नाही. पण कसं आहे, मनात उमटलेल्या या खोल खोल भेगा दिसत नाही इतर भेगांसारख्या. आणि काही केल्या भरे न आणि काही केल्या भरे न भरती. नक्कीच आहे खूप कठीण हे काम भेगा भरणं. नक्कीच आहे खूप कठीण हे काम, खोल खोल रुजलेल्या या भेगांना भरणं, खोल खोल रुजलेल्या या भेगांना भरणं. पण नाते टिकवण्यास जगाचं रहाटगाडं नीटनेटकं व्यवस्थित चालण्यास तितकंच जरुरी भेगांना भरणं, तितकंच जरुरी या भेगांचं भरणं. म्हणूनच एक तर कुठेही पडू नका देऊ या भेगा. म्हणूनच एक तर कुठेही पडू नका देऊ या भेगा. चुकून पडल्यास वेळीच इगोला दूर सारून
वेळीच इगोला दूर सरून भरा या नात्यातल्या भेगा आणि टेन्शन, राग, द्वेष, डिप्रेशन, भांडण पासून दूर राहा. आणि टेन्शन, राग, द्वेष, डिप्रेशन, भांडण पासून दूर राहा. वा, छान खूपच छान. छान मॅम. छान छान. अगदी बरं, अरे. हृदयस्पर्शी रचना. या भेगाच फार गोड थोडं करतात. तितकं बोलताना थोडं तितकंच टेम्पो नाही येत, बोलताना चुकून जातं थोडस मराठीचं. काय नाही, पण छान. नाही नाही, काही जाणवलं नाही. जाणवलं नाही अगदी आम्हाला. अगदी. तुम्ही म्हणताय म्हणून. नाही नाही, जाणवलं नाही काही. आता आपल्या पुढच्या प्रतिभागींना आमंत्रित करूया. त्यांच्यासाठी 2 ओळी. अवोभाग्य आमचे या मंचावर तुम्ही आलात. अवोभाग्य आमचे या मंचावर तुम्ही आलात. प्रेरणादायी तुमचे शब्द आम्हाला प्रोत्साहित करतात. प्रेरणादायी तुमचे शब्द आम्हाला प्रोत्साहित करतात. शशिप्रिया मॅम, स्वागत आहे आपले दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी. अनुपमा मॅडम, खूपच जास्त काहीतरी बोललात तुम्ही. नाही नाही पण मॅम. एनिवे, जे काही बोललात त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही आम्हाला खूप चांगले गोल्डन चान्स देता आमच्या कविता प्रस्तुत करण्यासाठी. तसं आम्ही लिहितो आणि ते बंद असतं. कुणाला दाखवायचं की नाही हा प्रश्न असतो. पण इथे आपणच आहोत, आपलीच लोक आहेत, त्यामुळे आम्ही जे काय लिहितो ते आम्ही प्रस्तुत करतो. आणि त्याला तुमच्याकडनं जी दाद मिळते त्यांनी मग आणखीन प्रोत्साहित होतो लिहायला. निदान माझ्या बाबतीत तरी असं आहे. सो खरंय, थँक्यू खरंय. व्हेरी मच. थँक्यू. आता माझी कविता प्रस्तुत करते. कवितेचं नाव आहे स्वप्न. काही स्वप्नांना पंख नसतात, ती शापित असतात अपूर्णतेची झालर घेऊन. पण तरीही ती निनादत राहतात आसपास, मातीत न मिळता, वादळात न अडकता. त्यांना पर्यायच नसतो मरणगंधेचा. त्यांना टिकून ठेवायचे असते स्वतःचे अस्तित्व. त्यांच्यावर अवलंबून असतात कितीतरी श्वासांची गणिते, बेरीज वजाबाकीत अडकलेली. स्वतःच त्यागलेल्या पिसांची समजूत काढत आसपास रेंगाळत राहतात काही स्वप्न, अर्धवट, अपुरी, तरीही क्षणांचं मालकत्व बहाल करणारी कायमच. थँक्यू. व्हेरी गुड. नमस्कार. छान मॅम. छान छान. थँक्यू. अर्धवट स्वप्नांची मालिका. छोटीशी आणि सुंदर. थँक्यू. स्वप्न आहेत म्हणून आपण आहोत. स्वप्न म्हणजे होप सारखे आपल्याला पुढे जाण्याची शक्ती देतात. अगदी बरोबर. हो. आपण थकतो पण ती स्वप्न थकत नाहीत, आजूबाजूला असतातच निनादत. बरोबर. अगदी. आता आपल्या पुढच्या प्रतिभागींना आमंत्रित करूया. त्यांच्यासाठी 2 ओळी. आपल्या सर्वांना माहितीये स्नेहलजी छान गातात, तर त्यासाठी 2 ओळी त्यांना अशी आहे. हे अद्भुत सूर छेडिले कुणी, हे अद्भुत सूर छेडिले कुणी, मधुर आवाज तुमचा गातो सुरील गाणी, मधुर आवाज तुमचा गातो सुरील गाणी. स्वागत आहे स्नेहलजी आपले दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी. थँक्यू थँक्यू. आता मी जी प्रस्तुती करते ते नामजपाचे वल्ले. नामजपाचे वल्ले. भोंडल्याचं एक गाणं आहे. अक्कण माती चिक्कण माती खड्डा तो खणावा, त्या चालीवर मी हे केलेलं आहे. अक्कण माती चिक्कण माती जमीन ती घालावी, अशी जमीन सुरेख बाई सारवून काढावी, असे सारवण सुरेख बाई रांगोळी काढावी, अशी रांगोळी सुरेख बाई पाट तो मांडावा, असा पाट सुरेख बाई शेलाने झाकावा, असा शेला सुरेख बाई जपाला बसावे, असे मन चंचल बाई गावभर फिरू लागले, दीर्घ श्वास घेऊन तुम्ही ध्यान ते लावावे,
असे ध्यान सुरेख बाई एकाग्रता वाढते, एकाग्र मन सुरेख बाई नाम जप करावा, असा नाम जप सुरेख बाई गुरु तो लाभतो, असा गुरु सुरेख बाई हात तो धरतो, असे हात सुरेख बाई संसारी तारती, असे हात सुरेख बाई मन स्थिर करीती, भवसागर तरुण जाण्या नाम जपाचे भले हो, सातत्याने अविरत बलवा यशस्वी तुम्ही व्हाल हो, यशस्वी तुम्ही व्हाल हो, यशस्वी तुम्ही व्हाल हो. धन्यवाद. वा. छान, सुंदर सुंदर. धन्यवाद. 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 सुंदर अगदी तुमचा ना? मुग्ध करून टाकला आम्हाला. खूपच छान स्नेहलजी. तुझे अभ्यास हा. म्हणजे त्याच्याला त्याच्यामध्ये एवढं काही नाही. चला तर मग आपण पुढे वळूया आणि पुढच्या आपल्या आजच्या सहभागींना आमंत्रित करूया. त्यांच्यासाठी 2 ओळी. लाभो तुमचा सहवास असाच नेहमी आम्हास, लाभो तुमचा सहवास असाच नेहमी आम्हास, या बेठी गाठी आपुल्या बनवतात हे क्षण खास, या भेटी गाठी आपुल्या बनवतात हे क्षण खास. काळकर सर, स्वागत आहे आपले दुसरी रचना प्रस्तुत करण्यासाठी. वेलकम सर. नमस्कार. दुसरी कविता माझी अगदी हलकी फुलकी आहे. वयाला धाब्यावर बसून ठेवला कविता लिहिलेली आहे आणि मनोरंजनाची कविता आहे पूर्णपणे. ओके. प्रवेशलो मी मनाने तिच्या शरीरी, प्रवेशलो मी मनाने तिच्या शरीरी, मला नाही पाहिले तिने ढुंकूनही, तरी मनात रचले मी मांडले भारी, प्रतिसाद कुठलाच तिने दिला नाही. हिरमुसलो नाही रुसलो नाही, हिरमुसलो नाही रुसलो नाही, पाहत राहिलो वाट मी संधीची, मनी निश्चय मी पक्का करूनी, माझ्यासाठी तिला दडपणात आणण्याची. उगवला सुदिन तोही असा असा, उगवला सुदिन तोही असा असा, उभी ओट्यावर तिने तिच्या हाती आरसा. उगवला तो सुदिनही असा असा, उभी ओट्यावर तिने तिच्या हाती आरसा. सूर्यकिरणे परिवर्तित केले मीही, सूर्यकिरणे परिवर्तित केले मीही, तिच्यावरती आणून घरातील आरसा. सूर्यकिरणे परिवर्तित केले मीही, तिच्यावरती माझ्या घरातील घेऊन हातात आरसा. गुश्यात तिची रवसडून आली माझ्याकडे, गुश्यात ती रवसडून आली माझ्याकडे, सांगू कसे हो ती येता जवळी अशी लाजली, सांगू कसे हो ती येता जवळी अशी लाजली. सामोर ती उभी शांत शांत, मारता टिचकी तिच्या गालावरती ती पुन्हा मुरकुनी लाजली. मारता टिचकी तिच्या गालावर ती पुन्हा मुरकुनी लाजली. वाटले माझीच आता ती झाली, वाटले माझीच आता ती झाली, परी मागुनी सौंची वरात अचानक आली. वाटले माझीच आता ती झाली, परी मागुनी सौंची वरात अचानक आली. आधी हसून थोडे, आधी हसून थोडे अचंबित दाखवून, आधी हसून थोडे अचंबित दाखवून, शाब्दिक चाबुकांनी आमची रस्त्यावरच धिंड काढली, शाब्दिक चाबुकांनी आमची रस्त्यावरच धिंड काढली, आमची धिंड काढली. नमस्कार. वा. छान किती छान. काळ सर, किती खूपच काळ मस्त पूर्वीची सर. कविता आहे, किती वर्षापूर्वीची कविता आहे. आवडली. छानच. शशिकला मॅडमना विचारावं लागेल. शशिकला. भारी मस्त एकदम. मस्त. माझी परिस्थिती मांडली. बसा, ते बसा. हो. धन्यवाद काळकर सर. खूप छान हलकी फुलकी कविता ऐकवली. मस्तच अगदी. आता आपल्या
पुढच्या कवयित्रींना मी आमंत्रित करते. अमृता आशिषजी यांच्यासाठी 2 ओळी. स्वागत आहे तुमचे या मैफिलीत आज, स्वागत आहे तुमचे या मैफिलीत आज, उत्सुक आहोत आम्ही ऐकण्यास तुमची रचना आज, उत्सुक आहोत आम्ही ऐकण्यास तुमची रचना आज. अमृताजी, welcome. माझी पुढची कविता आहे, आय थिंक कोणाचा तरी माईक सुरू आहे का मॅम? हो, म्यूट झालाय. माझी पुढची जी कविता आहे ती ज्या समुदायाला मी रिप्रेझेंट करते त्याच्यावर, म्हणजेच थोडक्यात नारी शक्ती सॉर्ट ऑफ. माझ्या कवितेचं नाव आहे वाट वाकडी. जुगारून बंधने सारी वाट वाकडी निवडली, सर्व जनांचा रोष पत्करून वाट तिने निवडली. ज्ञान तुझे अगदीच सुमार, तुला काय ग करता येणार, हेच ती ऐकत आली, अपमान मुकाट गिळत गेली. दगडाला शेंदूर फासून त्याचाही देव व्हावा, दगडाला शेंदूर फासून त्याचाही देव व्हावा, हाडामासांचा माणूस मात्र कौतुकासही पात्र नसावा. काय तिला येत होते, तोकडे होते की परिपूर्ण होते, ते कधी कळलेच नाही, कारण दखल कोणी कधी घेतलीच नाही. संधी नाही, ऑडिबल नाहीये बहुतेक. नेटवर्क इश्यू झालाय अमृताजी. स्पीच ऑडिबल नाहीये. थांबूया 5 मिनिटं ना त्यांच्यासाठी. मध्ये स्टॉप झालेला बहुतेक, नेटवर्क इश्यू झालेला. तुम्ही रिपीट कराल का? ठीक आहे. कवितेचं नाव आहे वाट वाकडी. जुगारून बंधने सारी वाट वाकडी निवडली, सर्व जनांचा रोष पत्करून वाट तिने निवडली. ज्ञान तुझे अगदीच सुमार, तुला काय ग करता येणार, हेच ती ऐकत आली, अपमान मुकाट गिळत गेली. दगडाला शेंदूर फासून त्याचाही देव व्हावा, दगडाला शेंदूर फासून त्याचाही देव व्हावा, हाडामासांचा माणूस मात्र कौतुकासही पात्र नसावा. काय तिला येत होते, तोकडे होते की परिपूर्ण होते, हे कधी कळलेच नाही, कारण दखल कधी कोणी घेतलीच नाही, संधी तिला दिलीच नाही. काहीतरी वेगळे करायचे स्वप्न नेहमीच ती बघायची, काहीतरी वेगळे करायचे स्वप्न नेहमीच ती बघायची, त्याच स्वप्नांना अडगळीच्या खोलीत नेऊनही स्वतःच ठेवायची, त्याच स्वप्नांना अडगळीच्या खोलीत नेऊनही स्वतःच ठेवायची. झुंज तिची खर तर संपूर्ण जगासोबत सुरू होती, झुंज तिची खर तर संपूर्ण जगासोबत सुरू होती, पण अजून स्वतःसोबत तरी कुठे ती जिंकली होती, पण अजून स्वतःसोबत तरी कुठे ती जिंकली होती. जगा वेगळे करण्याच्या नादात नेहमीच एकटी ती पडायची, जगा वेगळे करण्याच्या नादात नेहमीच एकटी ती पडायची. कोणीतरी तर समजून घेईल या आशेवर आयुष्य पुढे ढकलायची. तिची चूक नसली तरीही नमतं ती घ्यायची, तिची चूक नसली तरीही नमतं ती घ्यायची. त्रागा करण्यापेक्षा तिला नाती महत्वाची वाटायची, कारण त्रागा करण्यापेक्षा तिला नेहमी नाती महत्वाची वाटायची. गरज तिला असताना सगळेच परागंद असायचे, गरज तिला असताना सगळेच परागंद असायचे. काही काम पडल्यास मात्र अगदी गोड गोड बोलायचे. एकाच वेळेस अनेक गोष्टी साकार ती करायची, एकाच वेळेस अनेक गोष्टी साकार ती करायची. अशा वेळेस सुपर हिरोची आईच जणू वाटायची. राग अनावर झाला की मनापासून रागवायची, राग अनावर झाला की मनापासून रागवायची. थोडी शांत झाली की मनालाच रागवायची, थोडी शांत झाली की मनालाच रागवायची. सगळी सुख
अगदी पायाशी लोळण तिच्या घेत होती. सगळी सुख अगदी पायाशी लोळण तिच्या घेत होती, पण त्याच सुखांमध्ये तिची स्वतंत्र ओळख ती शोधत होती. नुसती सहनशीलता नव्हती तर चिकाटीही ओतप्रोत होती. नुसती सहनशीलता नव्हती तर चिकाटीही ओतप्रोत होती. म्हणूनच बहुधा एक दिवस शिखरावरती पोहोचली होती. वाकड्या वाटेने अखेर गडावरती पोहोचली. वाकड्या वाटेने अखेर गडावरती पोहोचली. सर्व जणांचा रोष पत्करला, मात्र गड ती जिंकली. सर्व जणांचा रोष पत्करला, मात्र गड ती जिंकली. धन्यवाद. वा छान, वा, सुंदर. खूपच मस्त. मुझसे थँक्यू. जन्मा एकदमच तुझी मस्त. ही कहाणी, वास्तव. आंखों में ठीक आंसू, आहे. होठों पे गाणी. खरंच खरंच अगदी. हा, आता झालं तर माझं चला. पण संपत आलं. आपण आता आपल्या मॅडमने सगळ्यांसाठी 2-2 शब्द, 2-2 ओळी पेश केल्यात. तर मी पण आता काय 1-2 ओळी पटकन लिहिल्यात. गोड अरे मानून वा. घ्या मॅडम. हिंदीमध्ये. आपके आने से आती है बहार, आपके आने से आती है बहार, मुरझाए पतझड़ों में जैसे आती है जान. पोजी टेल्स की महफिल के संग हम सभी कहते हैं मैडम अनुपमा जी धन्यवाद. हमें धन्यवाद सभी, धन्यवाद सभी. मस्त मस्त, खूपच छान. थँक्यू. मस्त. अगदी छान झाला पटकन कार्यक्रम. छान छान, ओळी छान. लिहिल्या. फार छान, खूप फार खूप छान. आभार मॅम. हो, तर तुमची कविता होऊन द्यात आता. हो. थँक्यू. छान माझ्या झाला पुढच्या रचनेचे शीर्षक आहे रांगोळी. सण आले म्हणजे घरदाराची सजावट आली. दाराच्या सजावटीसाठी दारात काढण्यात येते रांगोळी. साधी ठिपक्यांची असो किंवा नक्षीदार, रेखीव दिसते आपल्या कष्टाचे फळ. मग फक्त सणासुदीलाच का बरं रांगोळी काढायची? रोज आपले दार सुशोभित व्हावे अशी मनात इच्छा यायची. जसा वेळ मिळेल तशी रांगोळी दारी सोडवायची. विविध रंगांनी ती छान सजवायची. बऱ्याचदा असे होते उत्साहाने काढलेले हे चित्र कुणाकडून तरी कळत नकळत पुसले जाते. विस्कटलेली रांगोळी पाहून मन अस्वस्थ होते. रांगोळी देखणी झाली नसली तरी त्यात मेहनत असते. मग विचार केला, ही रांगोळी विस्कटली तरी पुन्हा मी दुसरी नक्कीच काढू शकते. मला मिळणारा आनंद प्रत्येक रांगोळी रंगवताना मिळतो. मग तो इतरांच्या कृतीवर अवलंबून नसावा असे मी समजते. मग तो इतरांच्या कृतीवर अवलंबून असावा असे मी समजते. धन्यवाद. छान छान छान. ती छोटीशी रांगोळी, हा. दिवाळीतली रांगोळी. हो अगदी एक छोटीशी वेगळा रांगोळी. विषय. आहे अजून आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. हा आणि छान झाला कार्यक्रम. सगळ्याच्या अगदी हो. रचना वेगवेगळ्या विषयांवरही ऐकायला मिळाल्या, तर खूपच मस्त झाला कार्यक्रम. अमृताजी, तुमचा काय अभिप्राय आहे? कसा वाटला कार्यक्रम आजचा? मला खरं सांगायचं तर खरंच खूप छान वाटतंय. कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मला म्हणजे अगदी भीती वाटत होती, कारण मी कधीही माझ्या कुठल्याही कवितांना कोणाही पुढे सादर केलं नव्हतं. छान वाटतंय. एक कॉन्फिडन्स आलाय की करू शकते. हो नक्कीच अमृता मॅम. मॅडम, तुमच्या दोन्ही रचना खूप छान होत्या. मी पण तुमच्यासारखेच होते, लिहित होते. मॅडममुळे मी पण ऑडिबल झाले आणि विजिबल पण झाले पॉझिटिव्हवर. त्यामुळे आता त्यांनी टाकलं की असं वाटतं की अरे पहिलं आपण आपलं नाव टाकावं, नाही तर मग जागा मिळणार नाही, लिमिटेड सीट्स असल्यामुळे. नाही खरंय. शशिकलाजी, शशिकलाजी यांनी होस्ट देखील केलंय आपला कार्यक्रम पोएझी टेल्स वरचे. छान कार्यक्रम होतात. नाही खरंच छान वाटलं मला. नक्कीच मी पुढच्या वेळेला जॉईन करेल. मी हिंदीमध्ये पण लिहिते, म्हणजे हिंदीचं सेशन पण मला आवडेल जॉईन करायला. येस येस. हो मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये लिहिते मी. खूपच छान.
आवडेल मला ते पण अटेंड करायला. मॅडम एक खरं मिक्स करायला हवंय हिंदी मराठी इंग्लिश एकदा. आपण तो आधी करायचो, पण बरेच हिंदी भाषिक आहेत, त्यांना मग थोडं अवघड जातं, मराठी समजत नाही. मराठी त्यामुळे आपण प्रत्येक भाषानुसार आता घ्यायला लागलोय. नाही तर पूर्वी आपले तिन्ही भाषांचे एकत्रित व्हायचे, पण नाही तर आता मराठी खूप वाढल्यामुळे असं हे झालंय. पण मराठी वर्षात एकदा आपल्या अॅनिव्हर्सरीला आपण करतो एकत्रित कार्यक्रम. नाही नाही तर मराठी हा मॅम, सॉरी, तुम्ही मराठी काय भाषिक बोलताय? आहे ना, नाही मराठी भाषिक कवयित्री ज्या हिंदीमध्ये लिहितात त्यांचं वेगळं करा. ओके, हा, तसंही करता येईल. हो हो, हं. तसंही आपल्याला म्हणजे एखादा त्यांना कार्यक्रम करता येईल. मग येस आपलं येस. हिंदी पण सुधारेल. टाळकर सर, कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? काही खूपच छान. खूपच छान होता कार्यक्रम तर. नेहमीच चांगला होतो खरं म्हणजे कार्यक्रम आपला. थँक्यू. छान तुमचा असतं. सर्वांचा आशीर्वाद असाच असो. तर आता सांगतेकडे वळतोय आपण. आता आपण आता तर आजच्या खूप लोक जॉईन झाले आपल्या ग्रुपला. खूप लोक मॅम. जॉईन झाले आपल्या ग्रुपला आता. खूप खूप छान मोठा छान ग्रुप कविता असतात आपल्या पेजवर, पण खूप छान छान कविता येतात सगळ्यांच्या. हो हो खूपच हो, छान कविता अगदी येतात. अगदी बरोबर. तुम्ही येणार का लिटररी वॉरियर ग्रुपला पुण्याला? नाही मॅम, मला जमणार नाहीये. मी त्यावेळेस नाहीये मुंबईत, त्यामुळे अच्छा. येस. तर आपण कार्यक्रमाची सांगता करूया. हा. आजच्या काव्यगोष्टी कार्यक्रमाच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सर्व प्रतिभागांचे मनापासून धन्यवाद आजच्या काव्यगोष्टी आपल्या सुरेख रचना सुशोभित करण्यासाठी. सगळ्यांचे आणि इव्हन प्रेक्षकांचे, रश्मी पेठेजी आपल्याशी सुरुवातीपासून अगदी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्या छान छान कमेंट्स प्रत्येकाला देत आहेत. तर खूप खूप धन्यवाद रश्मीजी आपले. आणि सगळे प्रेक्षक, इव्हन अजयजी देखील आपल्याशी जॉईन झाले होते. अजयजींचे पण धन्यवाद. आणि आपल्या पूर्ण ऍडमिन टीमचे, पोयझी टेल्सची ऍडमिन टीम, रुपाली गोरे मॅडम, कुंदा पापट मॅम, संजय वेदकजी, हे देखील खूप खूप आपल्याला मदत करत असतात. थँक्यू सो मच. आणि इथेच आपण आजची काव्यगोष्टी समापन करूया. थँक्यू. आणि येस. असंच थँक्यू जॉईन होत राहा. सगळ्यांचे थँक्यू धन्यवाद. थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू. गुड सगळ्यांचे नाईट. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट. बाय.